वॉटरफॉलकडे आलेलो आहे. तर पाण्याची पातळी आता थोडी वाढलेली कारण आज पाऊस झाला. आता त्या बाजूने चाललो आहे आम्ही वॉटरफॉल बघायला. जर तिथून मस्त असे धबधब्याचे फवारे पण होतात रिव्हर्स साईडने. तर आता आपण अगोदरच्या साईडपेक्षा अपोजिट साईडने आलो, म्हणजे पुढच्या बाजूने. इकडने पण धबधबा बघता येतो दोन्ही साईडने. तर इथे बिवतास वॉटरफॉलला सगळी सुविधा केलेली आहे, वॉशरूम पासून तर सगळीच. आणि मस्तपैकी असे माझ्यावर फवारे उडत आहे. तर मस्त असे पाऊस धबधब्याचे फवारे माझ्यावर उडत आहेत आणि मस्त वाटतंय. गारगार पावसाचे फवारे उडत आहेत लक्ष धबधब्याचे. तर असा हा फवारा पाऊस नाही, धबधब्याचा फवारे उडत आहे. हे दोन धबधबे आपल्याला इथे बघायला मिळतात. पाणी इकडनं वाहत येतं आणि ते पाणी तिकडनं वाहत आणि मस्त वाटतं इकडे, कारण धबधब्याचे फवारे उडत आहेत आणि मस्त वाटतंय. लक्ष इकडे. चालू आहे ना, बोल. तर गाईज आता मी चॉकलेट खातोय. तर मी माझा इथं कचरा नाही फेकणार, कारण की आपला कचरा आपल्याकडेच ठेवायचा. आणि हे बघा ना, इथं किती घाण केलेली. हो ना, आता हे प्लास्टिक कोण टाकलं असेल तो उचलून घ्यायचं ना. एवढा कचरा घेतला का सोबत? दाखवतो कचरा कुठे तुझा. मागे टाक टोपीत. टोपीत कचरा आहे त्याच्या. अरे लक्ष. चाल इकडून. चल चल, इथून काय होत नाही. पाय त्याचे लय गंदे. चल धुवून घे थोडं. काय होत नाही. मग वाहतं पाणी येते, साफ आहे. चल. तर आज दिवसभर मस्त एन्जॉय केला आम्ही. दरवर्षी आदिवासी दिनानिमित्त इथे कार्यक्रम आयोजित केला जातो आणि खाण्याचे स्टॉल पण लावलेले असतात. तर येऊन तुम्ही नक्की भेट द्या. वॉटरफॉल पण बघितला आणि कार्यक्रम पण बघितला. तर असंच तुम्हाला कार्यक्रम बघायचा असेल तर बिवतास धबधबा सुरगाण्यामध्ये केळवण गावाजवळचा